नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्याआधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. 2,000 रुपयांचा हप्ता 3,000 रुपये करण्यात आला आहे. मित्रांनो, केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आहे. पी.एम. किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे वर्षाला 3 टप्प्यात 6,000 मिळतात, त्या ठिकाणी आता 9,000 मिळणार आहेत. म्हणजेच आतापर्यंत जो 2,000 रुपयांचा हप्ता मिळत होता, तो आता 3,000 रुपयांचा मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, 19व्या हप्त्याआधी मोठी खुशखबर आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, पी.एम. किसान सम्मान निधि योजना के अंतर्गत राज्य सरकार की ओर से दी जाने वाली राशि को बढ़ाकर 9,000 की घोषणा. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने घोषणा केली होती की आमचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पी.एम. किसान योजनेच्या निधीत वाढ करू. तेव्हा मित्रांनो, ही वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आज राजस्थान सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे, त्यात त्यांनी आपल्या राज्यामध्ये पी.एम. किसान योजनेत दिल्या जाणाऱ्या वार्षिक अनुदानात 3,000 रुपयाची वाढ केली आहे. म्हणजे 6,000 ऐवजी 9,000 रुपये वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता राजस्थान सरकारप्रमाणेच आपल्या राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केला जाईल. त्यावेळी आपल्या राज्यात सुद्धा पी.एम. किसान योजनेमध्ये ही वाढ केली जाईल. तर मित्रांनो, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता वर्षाला पी.एम. किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 15,000 रुपये मिळणार. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, पी.एम. किसान योजनेसंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.